सब नमस्कार, मैं हूँ ध्यान शेख। आप देख रहे हैं बुलंद आवाज वन चैनल। बुलंद आवाज वन चैनल में आपका स्वागत है। आइए मिलते हैं नई अपडेट के साथ। अध्यक्ष व इतर पदाधिकारी, निरीक्षण समिती यांचं सर्वांचं या ठिकाणी मी महामंडळाचे हार्दिक स्वागत करतो। आपल्याला माहित आहे की मी पहिला विषय कोणता काढेल, कशावर चर्चा करेल। सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तर काम काही ठिकाणी सुरू आहे, काही अर्धवट आहे। ज्या ठिकाणी खड्डे पडल्यात, बरेचसे खड्डे आहेत शहरात, आणि आता गणेशचं आगमन काही दिवसांवर आहे, जवळजवळ 25 दिवस फक्त आहेत, आणि शहराची रस्त्याची परिस्थिती फार वाईट आहे। कालच महानगरपालिकेचे आयुक्त यांनी मीटिंग घेतली, सांगळे साहेब होते। फार मोठ्या मोठ्या त्यांनी वल्गना केल्यात, आणि आजच्या पेपरला तर बातमी आहे की रस्त्याचे कामं चालू आहेत। मला तर कुठे दिसलं नाही रस्त्याचे कामं चालू आहेत। आणि आज तुम्ही मंडईपासून जा किंवा ते नवी चाळीतून दर्गावरती जाताना तुम्हाला एवढा दमछाक होईल, सरळ चालू शकत नाही। गाडी चालवणं तर वेगळाच राहिला, मोठमोठे खड्डे आहेत। पुन्हा भारत मेडिकलच्या पुढे मंडईतून कोणाचा पाय पोसत नाही, आणि जनता पण झोंडीची एवढी सुस्त झाली आहे, कोण काय बोलायला तयार नाही, कुठला पक्ष त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायला तयार नाही, अशी या शहराची परिस्थिती आहे। कोणी काय बोलत नाही, राजकीय पक्ष सर्व गप्पा आहेत। का गप्पा आहेत ते आतून आपल्याला पण माहित आहे, कोण ठेकेदार आहे, कोण काय, आपल्याला सर्व कळते। फक्त दिखावा करायचा, बस एवढंच चालू आहे। महेश चौगुले यांना मी खास करून धन्यवाद देईन। गेल्या वर्षी त्यांनी शेलार विसर्जन घाटाचं काम केला, थोडा बाकी आहे। परत मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करेन, दरवर्षी आमदार निधी येतो, तुझ्या आमदार निधीतून राहिलेलं काम पूर्ण करावा, अशी मी त्यांना विनंती करेन। शेलार घाटावर अतिशय चांगला स्वच्छ घाट त्या दिवशी अर्धवट झालाय, मी बघून आलो, सर्व घाटांची मी पाहणी केली। कामतगड घाटाची परिस्थिती तर फारच वाईट आहे, सर्व पाणी हिरवा झालेलं आहे। म्हणजे कॉर्पोरेशन काय गणपती आल्यावर काम करणार? असो, गणेश उत्सवावरती कोणच लक्ष द्यायला तयार नाही, घाटांच्या संदर्भात नाही, कशातच नाही। आमच्या पूर्वीचे आमदार रईस शेख यांना तर काही पडली नाही असं मला वाटतंय। त्यांच्या अखत्यारीत वराळदेवी, फेना, कामतघर या अति महत्वाचे घाट त्यांच्या अखत्यारीत येतात, पण त्या घाटावरती ते लक्ष द्यायला तयार नाही। विसर्जन करण्याची पथक आहेत, गणेश विसर्जन करणारे पथक, त्यांना नाही चहा देत नाही, चांगल्या प्रकारचं भोजन देत नाही। म्हणजे कॉर्पोरेशन निधी मंजूर करते, पण ते कुठे जाते ते कळत नाही। त्यांना चांगला पोषण द्या, आहार द्या। अहो, तुम्ही या शहराचे आयुक्त आहेत, इथे तुम्हाला काम करायला पाठवलं आहे, त्यांची उलटीच दादागिरी असते जनतेवर, असं नाही चालणार। एकदा जनता बिघडली ना, मग त्यांना भारी पडेल। मग काम केलेलं आहे, सर्वांचा आपण सन्मान सत्कार केलेला आहे। तसेच मागच्या वर्षी गणपती विसर्जनात जो कायदा निर्माण झाला होता, त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही यावर्षी जास्तीची तयारी केलेली आहे, यात प्रतिबंध कारवाई करण्यात येईल। त्यानंतर आपल्याला सर्वांना माहितच आहे की यावर्षी भिवंडी शहरामध्ये सीसीटीव्हीचा शासनाकरता उपक्रम राबवलेला आहे, आणि जवळपास 1600 कॅमेरे आपण या शहरात बसवत आहोत, आणि त्यातले बहुतांश कॅमेरे आता सुरू पण झालेले आहेत, आणि त्या दिवसात संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित होईल। यात एआयचा सुद्धा आपण वापर केलेला आहे, जेणेकरून वाहनांचे नंबर प्लेट किंवा व्यक्तींचे चेहरे हे पण याच्या संदर्भात आपण माहिती टाकली तर त्याचे आपल्याला अलर्ट्स येतील। तसेच कुठलीही घटना घडली तर त्याचा शोध लावणे काम या सीसीटीव्हीचा निश्चितच वापर होईल। तर ही सीसीटीव्ही यंत्रणा ही शहरात एक विकासाचा एक महत्वाचा टप्पा आहे।
त्यानंतर बंदोबस्ताचे सुद्धा आपण नियोजन केलेले आहे. आणि माझे सर्व भिवंडीकरांना आव्हान आहे की आपला जो गणपती उत्सव आणि येणारे फेस्टिवल सीझनच आहे, त्यानंतर नवरात्री, दिवाळी, दसरा हे सर्व सण उत्सव शांततेत पार पडल्या पोलिसांनी सहकार्य करावं. पोलिसांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याचे पालन करावं. धन्यवाद. गणेश मंडळांची वेगळी मिटिंग झालेली आहे. त्याच्यात सर्व सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी काय काय करावे काय नाही करावे या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत.